गटाकडे शिवभातराडचे संजय पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत। संजय दिना पाटील ईशान्य मुंबईतून मवियाचे उमेदवार आहेत। संजय दिना पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत। ईशान्य मुंबईतून मवियाचे ते उमेदवार आहेत। ईशान्य मुंबई लोकसभेची जागा ही शिवभाटाकडून संजय पाटील यांना देण्यात आलेली आहे। ते आज अर्ज भरणार आहेत। ईशान्य मुंबईतून मवियाचे संजय दिना पाटील हे उमेदवार आहेत। त्यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। अनिल, संजय दिना पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, शक्ती प्रदर्शन करणार आहेत का, त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, पाहायचं झालं तर आज उबाटा गटाचे संजय दिना पाटील आज स्वतः हे अर्ज भरणार आहेत। सकाळी 10च्या सुमारास हे अर्ज भरण्यासाठी निघणार आहेत। भांडूप ते वरळी असं त्यांची ती प्रचार यात्रा सुद्धा निघणार आहे। त्या प्रचार यात्रेनंतर ते अर्ज भरणार आहेत। अर्ज भरल्यानंतर मग ती त्यांची जी आहे मुलुंड ते मानपूर अशी ती प्रचार यात्रा सुद्धा निघणार आहे। मात्र पाहायचं झालं तर आज ते शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहेत। आणि आपण पाहायचं झालं तर नीलम, आपण पाहू शकतो की आज महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जो सामना आज रंगताना पाहायला मिळणार आहे। महायुतीचे जे उमेदवार आहेत मिरकोटेच्या, आपण पाहायचं झालं तर मिरकोटेच्या जी काल त्यांची प्रचार यात्रा होती, त्या प्रचार यात्रेवर दगडफेक सुद्धा झालेलं असं मिरकोटेंचे जे कार्यकर्ते आहेत, महिला कार्यकर्ते त्यांनी काल एक तक्रार केलेली आहे देवनार पोलीस स्टेशनला। मात्र आज महाविकास आघाडीचे जे संजय पाटील हे आज अर्ज भरणार। त्याच्यानंतर आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना जो आता रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। हेच शक्ती प्रदर्शन कशा प्रकारे होतं आणि कशा प्रकारे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे जे संजय पाटील आहेत त्यांच्या प्रचारासाठी आणि जे अर्ज भरण्यासाठी येतात की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। नीलम, मवियाचे कोणकोणते नेते जे या शक्ती प्रदर्शनामध्ये उपस्थित राहणार त्या संदर्भात काय माहिती आहे? पाहायचं झालं तर आदित्य ठाकरे हे सुद्धा येण्याची शक्यता वर्तवली जाते यांचा फॉर्म भरण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी। मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, दीपक निकालचे गट असतील किंवा काँग्रेस असतील, काँग्रेसमध्ये अद्याप पाहायचं झालं तर कुठेतरी तिढा जो आहे अद्याप तसंच आहे। आपण पाहायचं झालं तर नसीम खान असेल किंवा वर्षा गायकवाड असेल, उत्तर मध्य जिल्ह्यामध्ये यांचा जो तिढा कायम आहे। एकंदरीत पाहायचं झालं काँग्रेसचे कोणते दिग्गज नेते तर ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। नीलम, धन्यवाद अनिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।